लेक्चर नंबर 2 आपण डिस्कस करत होतो फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला कसा लिहायचा किंवा फॉर्म्युल्यावरून नाव कसं लिहायचं. शांतता. लास्ट क्लासमध्ये आपण कॅटायन कशाला म्हणतात, ॲनायन कशाला म्हणतात, कॅटायनची लिस्ट आणि ॲनायनची लिस्ट. ओके, एवढा पार्ट आपण डिस्कस केला होता आणि काही एक्झाम्पल घेतले होते नावं लिहिण्यासाठी. ओके, मग आता आपण तेच डिस्कस करणार आहोत. आपल्याला समजा काय करायचं आहे, रायटिंग फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फ्रॉम गिवन नेम. म्हणजे आपल्याला नाव दिलेलं असेल आणि त्या नावावरून काय लिहायचं आहे, फॉर्म्युला. ठीक आहे. समजा एक्झाम्पल आहे माझ्याकडे क्युप्रस क्लोराइड. ठीक आहे, क्युप्रस क्लोराइड. आणि दुसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडे क्युप्रिक क्लोराइड. क्युप्रिक क्लोराइड. ठीक आहे, हे दोन सोबत सोबत याच्यासाठीच घेत आहोत की हे कन्फ्युजन तुम्हाला नाही झालं पाहिजे. बघ, याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे माझ्याकडे फेरस ऑक्साइड. फेरस ऑक्साइड. आणि नंतर एक्झाम्पल आहे माझ्याकडे फेरिक ऑक्साइड. फेरिक ऑक्साइड. ठीक आहे, आणि यांचे मला नावं लिहायचे. तर सर्वात महत्वाचं हे आहे की त्या शब्दांचे मिनिंग्स तुम्हाला माहिती पाहिजे. जसं क्युप्रस म्हटलं तर क्युप्रस म्हणजे Cu आणि त्याच्यावर एक प्लस, आणि क्लोराइड म्हणजे Cl ज्याच्यावर एक मायनस. हे जर माहिती असेल तर फॉर्म्युला बनवून सोपी आहे. जसं याच्यावर एक प्लस आहे म्हणजे एक, याच्यावर एक मायनस आहे म्हणजे एक, आहे ना. मग आता आपण करत असतो क्रिस क्रॉस, म्हणजे Cu एकदा आणि Cl पण एकदा, म्हणजे Cu एकदा आणि Cl पण एकदा. पण एक असेल तर लिहिण्याची गरज नाही. तर याचा फॉर्म्युला काय झाला, CuCl. काय फॉर्म्युला झाला, CuCl. म्हणजे क्युप्रस क्लोराइड. तेच जर मला क्युप्रिक क्लोराइड बघायचं असेल तर क्युप्रिक काय आहे, क्युप्रिक म्हणजे Cu आणि त्याच्यावर दोन प्लस. क्युप्रिक म्हणजे Cu वर दोन प्लस. क्लोराइड म्हणजे Cl त्याच्यावर एक मायनस. तर याच्यावर चार्ज 2 आहे, याच्यावर चार्ज 1 आहे. मला क्रिस क्रॉस करायचं आहे तर Cu मला एकदा घ्यायचा आहे आणि Cl 2 वेळा घ्यायचा आहे. क्रॉस करायचा आहे, हा एकदा आणि हा 2 वेळा, आणि एक लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे काय झाला, CuCl2, क्युप्रिक क्लोराइड. तसंच आहे माझ्याकडे फेरस ऑक्साइड. आता फेरस म्हणजे काय, Fe आणि त्याच्यावर 2 प्लस आणि ऑक्साइड O2 मायनस. मग याच्यावर चार्ज पण 2 आहे आणि याच्यावर चार्ज पण 2 आहे. आणि जर सारखा असेल तर त्याला डिवाइड करा. बे एक बे, बे एक बे. आता क्रिस क्रॉस करा. ठीक आहे, अरे एक दोन डिवाइड झालं ना त्याला. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं की हा जो Fe आहे तो पण एक घ्यायचा आहे आणि O पण किती घ्यायचा आहे, एक. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, FeO, म्हणजे फेरस ऑक्साइड. नंतर आहे फेरिक ऑक्साइड. आता फेरिक ऑक्साइड काय आहे, फेरिक म्हणजे Fe आणि त्याच्यावर 3 प्लस, आणि ऑक्साइड म्हणजे O त्याच्यावर 2 मायनस. काल लिहून दिलं तर कोणावर किती प्लस आहेत आणि कोणावर किती मायनस आहेत. ठीक आहे, मग आता क्रिस क्रॉस करायचा आहे तर हा 3 चार्ज आहे आणि हा 2 आहे. क्रिस क्रॉस जर केलं तर Fe किती वेळा, 2 वेळा, आणि O किती वेळा, 3 वेळा. म्हणजे फेरिक ऑक्साइड काय असते, Fe2O3. फेरिक ऑक्साइड काय असते, Fe2O3. ठीक आहे, नेक्स्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मला दिलेला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड. काय दिलेला आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॅल्शियम हायड्रॉक्साइड. त्यानंतर मला दिलेला आहे अमोनियम हायड्रॉक्साइड. अमोनियम हायड्रॉक्साइड. नंतर माझ्याकडे आहे अमोनियम फॉस्फेट. अमोनियम फॉस्फेट. आणि नंतर आहे माझ्याकडे अमोनियम सल्फेट. नंतर आहे माझ्याकडे अमोनियम सल्फेट. आता इथं काही गोष्टी नवीन ऍड करतो मी. त्या नवीन गोष्टी काय आहेत बघा. सर्वात आधी काय दिलं, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॅल्शियम म्हणजे काय, Ca, आणि Ca वर काय असतात, 2 प्लस. अरे माहिती लागेल ना, कॅल्शियम म्हणजे Ca त्याच्यावर 2 प्लस. हायड्रॉक्साइड म्हणजे, हायड्रॉक्साइड म्हणजे OH आणि त्याच्यावर
एक मायनस. ओके, म्हणजे याच्यावर चार्ज 2 आहे, याच्यावर चार्ज 1 आहे. आपल्याला क्रिस क्रॉस करायचा आहे. आणि क्रिस क्रॉस जर केलं तर हा कॅल्शियम किती वेळा घ्यायचा आहे? एकदा. आणि OH किती वेळा घ्यायचा आहे? 2 वेळा. पण असं लिहत नसतात. जेव्हा हा ग्रुप असते है ना, जेव्हा हा ग्रुप असते तेव्हा याला असा ब्रॅकेट करायचा आणि मग 2 लिहायचा. कारण OH 2 वेळा आहे, O आणि H दोघं बी 2 वेळा आहेत. तुम्ही जर इथं फक्त ब्रॅकेट नाही लिहिला तर Hच 2 वेळा होईल. बरोबर. तर आपल्याला OH 2 वेळा पाहिजे म्हणून OH ला काय करायचा? ब्रॅकेट. समजलं. आणि 1 लिहायची काही गरज नाही. तर CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. नंतर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम म्हणजे अमोनियम NH4 प्लस असते आणि हायड्रॉक्साईड OH मायनस. आता हा पण एक आहे, हा पण एक आहे. आपल्याला काय करावं लागेल? क्रिस क्रॉस. मग असं करता का? NH4 किती वेळा? एकदा. चालते का? असं तर 41 होईल ना, आहे ना. मग लिहायचा बी असला तर तुम्हाला असा करून एकदा लिहा लागेल तो. बरोबर, ब्रॅकेट करून. आणि OH बी ब्रॅकेट करून एकदा. आता दोन्ही एक एकदा आहेत तर लिहायची काही गरज आहे का? तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता ना, NH4 OH. ब्रॅकेटचं बी काम नाही, कारण 1 लिहायची गरजच नाही ना. कारण 1 लिहायला लागते का आपल्याला? नाही. म्हणजे इथून पुढे आता मी 1 लिहत नाही. तुमच्या लक्षात आलं, 1 लिहायची गरज नसते. तर NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. नंतर आहे अमोनियम फॉस्फेट. आता अमोनियम म्हणजे काय? NH4 आणि त्याच्यावर प्लस. आणि फॉस्फेट म्हणजे काय? फॉस्फेट म्हणजे PO4 आणि त्याच्यावर 3 मायनस. ओके, अमोनियम म्हणजे 1 प्लस आणि फॉस्फेट म्हणजे 3 मायनस. तर याच्यावर चार्ज आहे 1 आणि याच्यावर चार्ज आहे 3. आपल्याला क्रॉस करायचा आहे. म्हणजे NH4 आपल्याला 3 वेळा पाहिजे तर काय करणार? NH4 3 वेळा नाही. असं चालेल का? काय करावं लागेल? याला ब्रॅकेट करावं लागेल आणि 3 वेळा. NH4 3 वेळा. आणि पुढे कोण आहे? फॉस्फेट म्हणजे PO4. तो एकदा. एक काही लिहायची गरज नाही. तर काय झालं? NH4/3 PO4. खाली काय होणार? अमोनियम म्हणजे परत बोलत जा रे, NH4 प्लस. हा झाला अमोनियम. आणि सल्फेट म्हणजे SO4 त्याच्यावर 2 मायनस. सल्फेट म्हणजे SO4 2 मायनस. मग रे हा 1 आहे, हा 2 आहे. क्रिस क्रॉस करणार. NH4 2 वेळा ब्रॅकेट टाका लागेल ना. NH4 2 वेळा. बरोबर. आणि पुढे काय येणार? SO4. 1 लिहिण्याची गरज नाही. NH4/2 SO4 म्हणजे काय झाला? अमोनियम सल्फेट. ठीक आहे, समजू राहिलं. नेक्स्ट पुढे अजून एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे माझ्याकडे. समजा मला दिलेला आहे पोटॅशियम. पोटॅशियम डायक्रोमेट. काय दिलाय? पोटॅशियम डायक्रोमेट. नंतर मला दिलेला आहे पोटॅशियम. डबल टीज असते ना रे, एकच टी असते पोटॅशियम मध्ये? एकच असते ना. पोटॅशियम. ठीक आहे, पोटॅशियम. आणि नंतर आहे माझ्याकडे पर मॅग्नेट. काय? पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट. ठीक आहे. नंतर आहे माझ्याकडे सोडियम. याने लिहिला मी. काय पाहिजे मला? सोडियम. सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट. आणि नंतर आहे माझ्याकडे सोडियम सल्फाइट. सोडियम सल्फाइट. ओके, दोघांमधला फरक तुम्हाला माहित व्हावा म्हणून ते एक्झाम्पल मी घेतले. बघा आता काय होईल. पोटॅशियम म्हणजे बोला ना, पोटॅशियम म्हणजे K आणि त्याच्यावर 1 प्लस. पोटॅशियम म्हणजे K प्लस. आणि डायक्रोमेट. डायक्रोमेट होता Cr2O7 आणि त्याच्यावर 2 मायनस. काय होता? Cr2O7 2 मायनस. मग याच्यावर 1 आहे, याच्यावर 2 चार्ज आहे. मग मी क्रिस क्रॉस करतो म्हणजे K किती वेळा? 2 वेळा म्हणजे K2. आणि Cr2O7 K2 Cr2O7. 1 लिहिण्याची गरज नाही. K2
K2Cr2O7. ठीक आहे, पोटॅशियम डायक्रोमेट. नंतर आहे पोटॅशियम परमॅग्नेट. काय असेल? पोटॅशियम म्हणजे के प्लस. आता किती वेळा झाला तो, तरी तुमच्या तोंडातून आवाज नाही निघू राहिला. के प्लस आणि परमॅग्नेट MnO4 मायनस. परमॅग्नेट काय असते? MnO4 मायनस. एक प्लस एक मायनस, क्रिस क्रॉस. काय तयार होईल? KMnO4. KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट. KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट. नंतर सोडियम सल्फेट. काय करणार? सोडियम म्हणजे Na, त्याच्यावर एक प्लस. सल्फेट म्हणजे SO4, त्याच्यावर 2 मायनस. मग हा एक आहे, हा 2 आहे, आपल्याला क्रॉस करायचा आहे. काय होईल? Na किती वेळा? 2 वेळा. आणि SO4 एकदा. लिहायची गरज नाही, एक SO4. ठीक आहे. पुढे सोडियम Na प्लस, सोडियम Na प्लस. आणि सल्फेट, सल्फाइड आहे. आता सल्फेट नाही आहे, काय आहे? सल्फाइड. सल्फाइड काय असते? SO3 आणि त्याच्यावर 2 मायनस. सल्फाइड म्हणजे SO3 2 मायनस. तर याच्यावर एक आहे, याच्यावर 2 आहे. क्रिस क्रॉस करा. काय होणार? Na 2 वेळा आणि पुढे SO3, Na2SO3, सोडियम सल्फाइड. ओके. 10 नंबर चुकला. किती आहे? 11 आणि हा 12. ठीक आहे. नंतर 13. नेक्स्ट आहे माझ्याकडे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. आणि दुसरा आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. नंतर आहे माझ्याकडे पोटॅशियम. काय झालं बाई? पोटॅशियम, पोटॅशियम नायट्रेट. आणि नंतर आहे माझ्याकडे पोटॅशियम नायट्राइट. पोटॅशियम नायट्राइट. फरक माहित आहे? हा, याच्या पुढची स्लाइड आहे ना, त्याच्यावर मी नावं लिहील आणि तुमच्यातलं कोणीतरी पुढे येईल आणि ते सॉल्व करेल. ठीक करा लागेल. हा, तेवढ्यानं तुम्हाला व्हिडिओ द्यायचा मी मोका भेटेल, आहे की नाही? हा हा, ठीक आहे. हा, याच लागेल. हा, सांगा. सोडियम सोपे लिहिल ना मी, तुम्हाला आले पाहिजे तसे. हा, सांगा. सोडियम कार्बोनेट काय होईल? सोडियम म्हणजे, सोडियम म्हणजे Na, त्याच्यावर एक प्लस. कार्बोनेट CO3, त्याच्यावर 2 मायनस. बरोबर? ठीक आहे ना? हा, मग आता याच्यावर एक, याच्यावर 2, क्रॉस करा. काय तयार होईल? Na2CO3, सोडियम कार्बोनेट. याला वॉशिंग सोडा म्हणतात, है ना? नंतर हा सोडियम बायकार्बोनेट. सोडियम म्हणजे Na, त्याच्यावर एक प्लस. आणि बाय लागला म्हणजे H, हँड. बाय बाय सांगितलं होत ना? हा, तर H. आणि पुढे कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे CO3. आणि CO3 वर 2 मायनस असतात, पण एक H लागल्यामुळे एक मायनस कमी. HCO3 मायनस. याच्यावर बी एक आहे, याच्यावर बी एक आहे. काय होईल? NaHCO3. NaHCO3 म्हणजे बेकिंग सोडा. याला बेकिंग सोडा म्हणतात, है ना? तर सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. पुढे पोटॅशियम नायट्रेट. सांगा. पोटॅशियम के, त्याच्यावर प्लस, है ना? नायट्रेट NO3 मायनस. नायट्रेट म्हणजे NO3 मायनस. याच्यावर एक, याच्यावर एक. मग रे आता KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. पुढे पोटॅशियम के प्लस, है ना? नायट्राइट NO2 मायनस. नायट्राइट मध्ये काय होता? NO2 मायनस.
म्हणजे हा एक आता क्रिस क्रॉस काय होईल KNO2 दोघांमध्ये फरक बघा KNO3 पोटॅशियम नायट्रेट शेवटी 8 पोटॅशियम नायट्राइट KNO2 इथं NO3 इथं NO2 इथं शेवटी 8 इथं शेवटी 8 समजलं ठीक आहे नंतर 17 सोडियम ऑक्साइड सोडियम ऑक्साइड नंतर पुढे सोडियम ऑक्साइड नंतर घेऊ आपण पोटॅशियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइड ठीक आहे नंतर आहे माझ्याकडे सोडियम डायक्रोमेट सोडियम डायक्रोमेट सोडियम डायक्रोमेट नंतर आहे माझ्याकडे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट चला चला या पटकन टाइमपास करू नका पटकन यायचं पटकन सोडवायचं खाली बसायचं चला घे हा कोणताही एक सोडवायचं आणि खाली चालेल प्रीती कोणता एक जो येत असेल तर मला तिकडून जाऊ दे कॅल्शियम Ca2+ आणि कार्बोनेट CO3 2-. ठीक आहे बरोबर आहे का अरे बोला बरोबर आहे का ठीक आहे चला नेक्स्ट हा करा कोणतं ते पेन घे ना खालचा त्याच्यावर क्लिक कर हा झाला झाला बस हात नको लागू दे तुझा पेन लागू दे फक्त हा कसंही दिलं चालते सोडियम Na+ ऑक्साइड O2- करा आता किती चार्ज आहे तो चार्ज लिहा चार्ज Na वर चार्ज किती आहे 1+ आहे ना हा ते इरेजर घे आता घ्या इरेजर करा रफ त्याला हा Na वर हा आता पेन घ्यायचा हा किती आहे Na वर हा मग 1 लिहायचा तिथं 1 लिहा लागेल ना एक्स कशाला लिहिला ना आपण 1 तिकडे पहा तिनं काय लिहिलेलं आहे 1च लिहायचा आहे तिकडे 2 रफ कर त्याला हा हा तिथं चार्ज 2 आहे ना एक्स नाही आहे 2 आहे ना 2 हा तिथं चार्ज 2 खाली तुम्हाला उत्तर येऊ शकते है ना पण इथं येऊन उत्तर देणं कठीण असते है ना इथं आलं की सगळं ब्लँक होऊन जाते सगळेच जण नसतात की स्टेजवर येऊन जे खाली उत्तर येतही असते तुम्हाला ते इथं आल्यावर येईलच बरोबर काही गॅरंटी नसते टू हा बरोबर आहे ओ हा बरोबर आहे फक्त हे x1 नाही इथं 1 पाहिजे हा तिथं 1 कर फक्त ते
1 हा असं आहे. ओके हा चला नेक्स्ट. चला बॉईज मधून चला पटकन. एवढं हार्ड आहे का? चला या. आणि याला ब्रॅकेट करायची गरज नसते. तो Na आहे, तो एकच आहे. ओ आणि एच वेगळा असते म्हणून त्याला ब्रॅकेट करतो आपण. पोटॅशियम चला बरोबर आहे. 1 प्लस पोटॅशियम Cl1 माइनस है ना KCl. चला नेक्स्ट. सोडियम डायक्रोमेट. ये सोडियम ठीक आहे. ओके तर इथं फक्त Na2O मध्ये काय करायचं. Na हा एकटाच आहे. हे कन्फ्युज करू शकते तुम्हाला. इथं ब्रॅकेट देण्याची गरज नाही. तर सोडियम आहे ना एक एलिमेंट आहे. ओ आणि एच असला तर 2 एलिमेंट होते. OH हा ग्रुप होता म्हणून त्याला आपण ब्रॅकेट केलं होतं. Na ला ब्रॅकेट करायची गरज आहे का? म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं असं लिहू शकता. डायरेक्ट Na 2 वेळा म्हणजे Na2 आणि O याला ब्रॅकेट करायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल आहे माझ्याकडे. किती झाले? 20 झालं ना. ठीक आहे 21. नेक्स्ट आहे आता माझ्याकडे पोटॅशियम. पोटॅशियम पर क्लोरेट. पोटॅशियम पर क्लोरेट. नंतर आहे पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट. ठीक आहे. नंतर आहे माझ्याकडे पोटॅशियम क्लोराइट. पोटॅशियम क्लोराइट. आणि शेवटचा आहे पोटॅशियम हायपोक्लोराइट. पोटॅशियम हायपोक्लोराइट. हायपोक्लोराइट. ओके तर ठीक आहे का? माझा काय फरक आहे? सगळ्या याच्यात पोटॅशियमच आहे. फक्त एका ठिकाणी परक्लोरेट, एका ठिकाणी क्लोरेट, एका ठिकाणी क्लोराइट आणि एका ठिकाणी हायपोक्लोराइट. या प्रत्येकाचं तुम्हाला माहित पाहिजे. परक्लोरेट काय असते? ClO4 मायनस. चारी कोण करते? चारी पण सारखेच आहेत ते. चला येत्या कोणी? येतं चलो येऊ दे रे त्याला. हा चला घे. बॅक घे एकदा. थांब बॅकचं बटन दाबते. तिकडचं हा अजून एकदा. हा बस हा ठीक. घे चालते ना. बनते ना त्याचाच. पोटॅशियम हा हा तिथं अक्षरही चांगलं आलं पाहिजे आहे की नाही. टफ काम आहे थोडस. लिहा तिकडे लिही फॉर्म्युला पुढे.
वहीवर लिहिणं वेगळं आहे. वहीत तुमचं अक्षर कितीही चांगलं असेल तरी बोर्डवर चांगलं येईल याची काही गॅरंटी नाही आहे ना. प्रॅक्टिसचा प्रश्न आहे सगळा. काय आलं? CL ओव्हर मायनस द्यायचा राहिला वर प्लस दिसू राहिला तो. चौघांमध्ये एकच फरक आहे ऑक्सिजनचा. ओके, ClO4 मायनस, ClO3 मायनस, ClO2 मायनस आणि ClO मायनस. ठीक आहे, एवढाच फरक आहे, बाकी सेम. आणि मेन तुमचं चुकते तिथंच. बर 5 मिनिट. तर मेन तुमचं चुकते कुठं? ऑक्सिजन मध्ये आहे ना. आता ते मी सिक्वेन्स मध्ये लिहिलं होतं म्हणून तुम्ही 4 3 2 1 केलं बरोबर. त्यातला मी एखादाच दिला समजा पोटॅशियम हायपोक्लोराइड, तर वेळेवर आठवतच नाही हायपोक्लोराइड मध्ये ऑक्सिजन किती असतात. तर हायपोक्लोराइड मध्ये एक क्लोरीन एक ऑक्सिजन. ठीक आहे, तर असंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता हे थोडं हँडरायटिंग ओके नाही म्हणून मी परत लिहितो याला. पहिलं अक्षर कॅपिटल, तुला सी पेक्षा एल मोठा दिसू राहिला, पहिले तर तो डी दिसू राहिला आहे की नाही. व्यवस्थित ओळखू आलं पाहिजे ते. हा बघा, तर पोटॅशियम म्हणजे के प्लस, परक्लोरेट म्हणजे ClO4 मायनस, बरोबर. त्याच्यानंतर हा एक क्रॉस केलं. ठीक आहे, म्हणजे काय तयार झालं? KClO4, बरोबर. नंतर पोटॅशियम के प्लस, क्लोरेट ClO3 मायनस, बरोबर. म्हणजे काय होणार? हा बी एक हा बी एक, काय होणार? KClO3. ठीक आहे, इकडे पोटॅशियम के प्लस, क्लोराइड ClO2 मायनस, हा एक क्रॉस करा, काय तयार झालं? KClO2. काय तयार झालं? KClO2. पोटॅशियम के प्लस, हायपोक्लोराइड ClO मायनस. आता हा बी एक आहे हा बी एक आहे, क्रॉस करा, क्रॉस केलं तर KClO, पोटॅशियम हायपोक्लोराइड. समजलं? तर महत्वाचं की जेव्हा तुम्ही हे अक्षर काढता तुम्हाला माहित पाहिजे क्लोरीन चा C कॅपिटल येईल, L स्मॉल येईल आणि O ऑक्सिजनचा कॅपिटल, आणि ते एका रेषेत दिसले पाहिजेत ना. थोडंफार हँडरायटिंग C लहान होऊ राहिला, L चालला मोठा. कारण जेव्हा तुम्ही असं काढता की नाही असं, याचा अर्थ काय माहित आहे का? C स्मॉल आहे, L तर स्मॉल तसाच असते. कारण C स्मॉल वाला आणि कॅपिटल वाला दिसायला सारखाच आहे, फक्त उंचीत फरक आहे त्याच्या, बरोबर आहे का? हा, त्यामुळे तुम्हाला तो अशाच पद्धतीने काढावा लागेल. CL L ची C ची उंची सारखी असली तर तो कॅपिटल, आणि L पेक्षा C ची उंची लहान काढली तो स्मॉल होऊन जाईल ना, बरोबर आहे का? ठीक आहे, तर ते चुकू द्यायचं नाही. म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? नाव दिलेलं असताना फॉर्म्युला काढणं. आता नेक्स्ट क्लासमध्ये काय बघू आपण? फॉर्म्युला दिलेला असताना नाव काढणं. ठीक आहे, बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.